अचानक प्लॅन झालाय की एका एस्थेटिक आर्ट कॅफे आणि रेस्टॉरंटमध्ये जाऊया. म्हणून पटकन हा एक छोटूसा माझा क्यूट असा टॉप काढलाय आणि आता पटकन यावरती रेडी होऊया. नेहमीप्रमाणेच आताही माझ्या फेसवरती काहीही नाहीये. त्यामुळे सगळ्यात आधी लावूयात आपलं फेवरेट मोची टोनर. जेव्हा बाहेर खूप जास्त हीट असते ना, तेव्हा मी मॉइश्चरायझर स्किप करते. त्यामुळे मी आता डायरेक्ट अप्लाय करणार आहे माझा सोल स्किनचा हा कोजिक सनस्क्रीन. हा सनस्क्रीन कोरियन इन्स्पायर्ड सनस्क्रीन आहे आणि यामध्ये आहे SPF++++. हा सनस्क्रीन ना खूप लाईट वेट आहे, नॉन ग्रीसी आहे आणि मेन पार्ट म्हणजे ना ह्याचा व्हाईट कास्ट अजिबात राहत नाही. मी सनस्क्रीन फक्त फेसलाच नाही तर मी माझ्या नेकवर पण अप्लाय करते आणि या सनस्क्रीनमध्ये नायसिनिमाइड आहे, राईस वॉटर आहे आणि कोजिक ऍसिड सुद्धा आहे. आणि याचा बेस्ट पार्ट म्हणजे हा पिगमेंटेशनवर पण काम करतो आणि आपली जी स्किन आहे ना ती एकदम इव्हन करून टाकतो. आता मी घेतले थोडंसं फाउंडेशन आणि तर आयब्रोज आता फील करून घेतलेत. त्यानंतर मी डोळ्यांवरती हे लावतीये. त्यानंतर लावतीये मी ही लिपस्टिक आणि यावर लावते आता मी ही दुसरी लिपस्टिक. थोडासा लिप ग्लॉस. सो नाव आय एम रेडी आणि माझा अख्खा ग्रुप माझ्या खाली वाट बघतो आणि मी इकडे व्हिडिओ बनवत बसली. सो पटकन निघूयात. कधीपासून या कॅफेला जायचा विचार करत होतो आणि फायनली आज आम्ही त्या कॅफेला गेलो. तिथे ना खूप अँटिक गोष्टी आहेत आणि तिथे ना असं विंटेज टच देणाऱ्या ह्या गोष्टी ना बघून मला खूप मस्त वाटलं. खरं तर आम्ही सगळेजण गेलो होतो दुपारच्या जेवणासाठी, पण आम्ही पोहोचलो संध्याकाळी 5:30 वाजता. मग त्या टायमिंगला तर स्नॅक्सच चालू होते. मग आम्ही मस्तपैकी थालीपीठ घेतलं, मिसळ पाव, कोथिंबीर वडी आणि कॉफी वगैरे घेऊन छान तिथे टाइम स्पेंड केला आणि मग घरी आलो. बाहेर एवढं फिरून आलीये तरी सुद्धा फेसवरती थोडी पण टॅनिंग झाली नाहीये. त्यामुळे तुम्हाला पण हे सनस्क्रीन हवं असेल तर कमेंटमध्ये लिंक म्हणून टाइप करा, लगेच लिंक पाठवून देते.